नमस्कार सगळ्यांना. प्राणऊर्जा हिलिंग सेंटर मध्ये मी उत्कर्ष अजित कवटणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे. व्हिडिओ ऑन करायचे. आज आपण 7 चक्रास कोणती आहेत आपल्या बॉडीमध्ये ती बघणार आहोत. थोडासा ब्लर दिसत आहे का? लाईट कमी जास्त होत आहे. व्हिडिओ ऑन करून बसा. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी ब्लर दिसत असेल मे बी, हो ना? ओके. तर आज आपण एक्झॅक्ट शिकणार आहोत. आपल्या आपल्या शरीरातील 7 चक्र कोणती आहेत? ओके. हा एक पाठ आपल्याला राहिला होता. तर बघा, 7 चक्र आपण बेसिक बघूया. हे आहे ऋटचक्र, जे आपल्या हे जे पाठीचा मणका असतो त्या मणक्याच्या शेवटी स्थित आहे. नेक्स्ट आहे सॅक्रल चक्र, जे स्वादिष्टान चक्र असं देखील याला म्हणतात. हे चक्र नाभीच्या 4 बोट खाली स्थित आहे. नेक्स्ट आहे सोलार प्लेक्सिस चक्र म्हणजेच मणिपूर चक्र, हे नाभीच्या 4 बोटोवर म्हणजेच जे हार्ट चक्र आहे आणि स्वादिष्टान चक्र ह्या चक्राच्या मध्ये हे मणिपूर चक्र येतं. नेक्स्ट आहे हार्ट चक्र. ओके. त्यालाच अनाहत चक्र असं म्हणतात. ह्या छातीच्या मध्ये स्थित आहे. हे आहे आपलं थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्र. प्रत्येक चक्र आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. आता रूट चक्र बघा कुठे स्थित आहे. पाठीच्या मणक्याच्या शेवटी स्थित आहे. ह्याचा कलर आहे रेड. आता रूट चक्र जर तुमचं स्टेबल असेल तर काय होतं, तुम्ही ग्राउंडिंगला असल्याची भावना तुमच्यामध्ये निर्माण होते. ओके. तुमच्यामध्ये एक स्टॅबिलिटी निर्माण होते की तुम्ही कुठचाही निर्णय अगदी व्यवस्थितपणे घेऊ शकता. तर इथे बघा की या चक्राचा बीज मंत्र आहे लम आणि ह्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. म्हणजे हे जे चक्र आहे आपले पृथ्वी तत्वाशी हे चक्र रिलेटेड आहे. आता रूट चक्र जर ब्लॉक असेल तर काय होतं, हाडां रिलेटेड प्रॉब्लेम होतात, जसं की अर्थरायटिस असेल, कॉन्स्टिपेशन असेल, ब्लॅडर और कॉलन प्रॉब्लेम जे असतात, किंवा इमोशनली फिलिंग इनसिक्युअर. मग ते फायनान्स रिलेटेड असू शकतात किंवा तुमच्या रिलेशनशिप मध्ये असू शकतात. म्हणजे तुम्ही इनसिक्युअर असता जर तुमचं रूट चक्र इनबॅलन्स असेल तर. आणि तेच जर तुमचं रूट चक्र बॅलन्स असेल तर तुम्ही तुमच्यामध्ये एक सिक्युअर असल्याची भावना निर्माण होते. तुम्ही इमोशनली देखील बॅलन्स असता. ओके. नेक्स्ट आहे सॅक्रल चक्र, जे आपल्या नाभीच्या 4 बोट खाली स्थित आहे. याचा कलर आहे ऑरेंज. हे जर चक्र तुमचं बॅलन्स असेल तर क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये निर्माण होतेच, प्लेजर किंवा सेक्शुअलिटी. आता बघा, क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तर असं देखील म्हटलं जातं की ज्यांना मूल होत नाही, ज्यांना मुलाचा प्रॉब्लेम आहे, इनफर्टिलिटी आहे, त्यांच्यासाठी सेक्रल चक्र जर त्यांनी बॅलन्स केलं तर त्यांचा फर्टिलिटीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो. ओके. याचं बीज मंत्र आहे वम. इलेमेंट आहे वॉटर. जर सॅक्रल चक्र तुमचं जर इम्बॅलन्स असेल तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल, लोअर बॅक पेन असेल किंवा इनफर्टिलिटी सारखे प्रॉब्लेम होतात. आणि जर हे चक्र बॅलन्स असेल तर हे क्रिएटिव्हिटीचं चक्र आहे. ओके. हे जर चक्र बॅलन्स असेल तर इमोशनल इंटेलिजन्स अँड सेल्फ अवेअरनेस करून देतात. नेक्स्ट चक्र मणिपूर चक्र. हे आपलं हार्ट चक्र आणि स्वादिष्टान चक्र या चक्राच्या मध्ये आहे. पोटा रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील तर समजायचं की आपलं मणिपूर चक्र इम्बॅलन्स आहे. ज्यांना फायनान्स रिलेटेड प्रॉब्लेम आहे, करिअरमध्ये ग्रोथ होत नाहीये, मनी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील, त्यासाठी जर तुमचं मणिपूर चक्र इम्बॅलन्स असेल तर तुम्हाला हे प्रॉब्लेम होतात. ओके. मणिपूर चक्र इम्बॅलन्स असेल तर कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो देखील लो असतो. या चक्राचं बीज मंत्र आहे रम. हे चक्र फायर इलेमेंटशी
रिलेटेड आहे, म्हणजेच अग्नी तत्वाशी रिलेटेड आहे. ओके. सोलार प्लेसेस चक्र ऑल्सो नोन ॲज द मणिपूर चक्र. ओके. म्हणजेच काय, तर हे मणिपूर चक्र आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे ती इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं. जर हे चक्र ब्लॉकेज असेल तर डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम असतील, कॉन्स्टिपेशन रिलेटेड प्रॉब्लेम असतील, इरिटेबल बोवेल सिंड्रोम जे आहेत हे प्रॉब्लेम ह्या गोष्टीमुळे होत असतात. आता क्लिअर दिसतंय का? थोडस लाईट आज डिम आहे. क्लिअर दिसते मी? स्किन क्लिअर दिसते? ओके. नेक्स्ट आहे इटिंग रिलेटेड डिसऑर्डर असतील, काही इश्यूज असतील, पॅनक्रियाज कोलॉन रिलेटेड जे काही इश्यूज आहेत ते देखील जर तुमचं सोलार प्लेक्सस चक्र म्हणजेच मणिपूर चक्र इम्बॅलन्स असेल तर होतं. डायबिटीज सारखे जे डिसीज आहेत त्याला देखील मणिपूर चक्र जर इम्बॅलन्स असेल तर डायबिटीज सारखा आजार होत असतो. नेक्स्ट आहे हार्ट चक्र. हे बघा, हे आपल्या छातीच्या मध्ये स्थित आहे. याचा कलर आहे ग्रीन आणि ह्याचं मिनिंग आहे लव्ह अँड कम्पॅशन. जर हार्ट चक्र बॅलन्स असेल तर अनकंडिशनल लव्ह यू फील. ओके, तुम्ही अनकंडिशनल लव्ह फील करू शकता. आता बघा, ज्यांचं हार्ट चक्र ब्लॉकेज आहे त्यांना रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम येतात, काही वेळा लग्न ठरताना प्रॉब्लेम येतात. मग अशा व्यक्तीने काय करायचंय की आपलं रिलेशनशिप स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा जे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतील, लाईक रिलेशनशिप इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा तुम्हाला विवाह करायचा असेल तर यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर यम युट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता की यम हे जे उच्चार आहे, मंत्र आहे, त्याचं व्हिडिओज मिळतात. कंटिन्यू यम यम असं ते व्हिडिओ असतो, ते तुम्ही ऐकू शकता. ओके. याचं इलेमेंट काय आहे, तर एअर इलेमेंट आहे. आता हार्ट चक्र जर बॅलन्स असेल तर पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो तुमच्यामध्ये असतो, म्हणजे दिवसभर तुम्ही उत्सुक असता, उत्साहित असता, पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्यामध्ये माइंडमध्ये येत असतात. ओके. तुम्ही इनर पीस तुम्ही फील करता. ओके. तुमच्या मनामध्ये एक स्टॅबिलिटीची भावना निर्माण होते. कारण का, तर तुमचं सर्वात महत्वाचं आहे आपले रिलेशनशिप. मग ते फक्त आपल्या हस्बंड सोबतच नाही तर आपल्या मुलांसोबतचे रिलेशनशिप असतील, फॅमिली मेंबर सोबतचे रिलेशनशिप असतील, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेशनशिप असतील. जेव्हा हे रिलेशनशिप तुमचे स्ट्रॉंग असतात तेव्हा तुम्ही एक स्टेबल असता. कारण की जर तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल तर तुम्ही ते दुःख इतर व्यक्तींना तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट तुम्ही सांगू शकता. ओके. त्यासाठी तुमचं रिलेशनशिप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? मग यासाठी तुम्ही हार्ट चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. आणि फॉरगिव्हनेसची भावना तुमच्यामध्ये येते, म्हणजेच एखादी गोष्ट जर तुम्हाला माफ करायची असेल तर तुम्ही माफ करता. आता माफ का करणं गरजेचं आहे हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे थ्रोट चक्र. इथे गळ्याच्या मध्ये स्थित आहे, याचा कलर आहे ब्ल्यू. हे चक्र कम्युनिकेशनचं चक्र आहे. ओके. आता याचा जो बीज मंत्र आहे तो हम. थोट चक्र बॅलन्स झालं तर तुम्ही योग्य प्रकारे तुमच्या मनातील इच्छा इतर व्यक्तींपर्यंत मांडू शकता. ओके. तुमचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होतं. आता बघा, स्कूल कॉलेजमध्ये असलेल्या मुलांना बोलता येत नाही किंवा आपण देखील घरात कितीही बडबड करू शकतो, पण जेव्हा चार चौघांमध्ये जाऊन बोलायची जेव्हा वेळ येतो तेव्हा आपण कुठेतरी मागे पडतो. मग अशा वेळी काय करायचं की तुम्ही तुमचं थोट चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्यासाठी हे बीज मंत्र आहे हम. याचा देखील तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ मिळेल, तो तुम्ही सर्च करून तुम्ही त्याचं मेडिटेशन करू शकता. ओके. आता जर थ्रोट चक्र इम्बॅलन्स असेल तर डिप्रेशन, एन्झायटी, लव सेल्फ इस्टीम यासारखे जे प्रॉब्लेम आहेत ते होतात. वेट गेन होतं, थायरॉइड सारखे प्रॉब्लेम किंवा जी स्किन आहे ती ड्राय होते. असे बरेच प्रॉब्लेम थ्रोट चक्र इम्बॅलन्स असेल तर होतात. नेक्स्ट आहे थर्ड आय चक्र. हे जे चक्र आहे हे जर चक्र बॅलन्स असेल, थर्ड आय चक्र जर बॅलन्स असेल तर तुमची इतर चक्र देखील बॅलन्स राहण्यास मदत होते. याचा कलर आहे इंडिगो. हे चक्र जे आहे हे इमॅजिनेशनचं चक्र आहे, इंट्युशनचं चक्र आहे. ओके. आता याचा बीज मंत्र आहे ओम. याला अजना चक्र असं देखील म्हणतात. आता थर्ड आय चक्र जर तुमचा ब्लॉक असेल
तर लॅक ऑफ इंट्युशन, ऐकायचा प्रॉब्लेम असेल, हेडेक, ब्रेन डिसऑर्डर, विजन प्रॉब्लेम, मायग्रेन सारखे जे प्रॉब्लेम आहेत त्याला कारणीभूत काय आहे? थर्ड आय चक्र. ओके. आणि लास्ट आहे क्राऊन चक्र, जे आपल्या ताळूच्या इथे स्थित आहे. हे जे चक्र आहे याला कुठचाही बीजमंत्र नाही, आपण ओम असं म्हणून त्याचं चॅन्टिंग करत असतो. क्राऊन चक्र जर तुमचं ब्लॉक असेल तर कन्फ्युजन, लॅक ऑफ फोकस, डिप्रेशन, इमोशनल ब्लॉकेज, इनॅबिलिटी टू लेट गो, म्हणजे एखादी गोष्ट विसरून द्यायला किंवा एखाद्या गोष्टीला माफ करायला तुम्ही एबल राहत नाही. म्हणजेच काय, तुम्ही एखादी गोष्ट लेट गो करायला तुमचं मन तयार होत नाही, म्हणजे ती गोष्ट विसरून जायला, इट्स ओके लाईफ जगायला तुमचं मन तयार होत नाही. तर यासाठी कारणीभूत काय आहे? क्राऊन चक्र. ओके. आणि हे सात चक्र आपली बघा, रेड कलरचं मूलाधार चक्र, जे अगदी पाठीच्या मणक्याच्या शेवटी स्थित आहे. याचा रंग आहे लाल, याचा मंत्र आहे लम. नेक्स्ट आहे स्वादिष्टान चक्र, हे आपल्या नाभीच्या चार बोट खाली स्थित आहे. ऑरेंज कलर आहे याचा, आणि याचा बीज मंत्र आहे वम. याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता. नेक्स्ट आहे मणिपूर चक्र, येलो कलरचा आहे हे, जे आपले हार्ट चक्र आणि स्वादिष्टान चक्राच्या मध्ये आहे. ओके. सॉरी, याचा म्हणजे जे पोटाच्या तिथे स्थित आहे. याचा बीज मंत्र आहे रंग. नेक्स्ट आहे अनाहत चक्र, म्हणजेच हार्ट चक्र, जे हिरव्या कलरचं आहे, म्हणजे याचाच कलर आहे हिरवा, आणि ह्याचं बीज मंत्र आहे यम. त्यानंतर मणिपूर चक्र, सॉरी, विशुद्ध चक्र, म्हणजेच आपलं थर्ड आय चक्र. सॉरी हा, विशुद्ध चक्र म्हणजेच आपलं थ्रोट चक्र, हे ब्ल्यू कलरचं आहे, याचा बीज मंत्र आहे हम. आणि लास्ट थर्ड आय चक्र आहे, याचा बीज मंत्र आहे ओम. आणि जे आपलं लास्ट जे आहे क्राऊन चक्र, ह्या क्राऊन चक्राला कुठचंच बीज मंत्र नाहीये, तर याला आपण काय म्हणतो? ओम असंच त्याचं चॅन्टिंग करतो. ओके. ह्या रिलेटेड काही तुम्हाला क्वेश्चन आहेत का? आता जे तुम्ही सेवन चक्र शिकलात, डिटेलमध्ये सेवन चक्र आपण म्हणजे कुठचं चक्र इम्बॅलन्स असेल तर काय प्रॉब्लेम होतो हे तुम्ही बघितला. ह्या रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. काही क्वेश्चन आहेत तुम्हाला? ओके. तर आपण आता एकच मिनिट. आवाज येतोय आता? क्लिअर दिसतंय का? थोडस क्लिअर आहे? हो. हो. ओके. स्लाइडचा थोडासा प्रॉब्लेम आहे. आता आपण हिस्ट्री, रेकीची हिस्ट्री बघणार आहोत. ओके. कोणाला माहितीये रेकी रिडिस्कवर कोणी केली? रेकी बद्दल काही माहित असेल तर सांगू शकता. रेकीची पाच तत्व आपण बघितली, आता आपण रेकीची हिस्ट्री बघणार आहोत. कोणाला माहितीये का रेकीची हिस्ट्री काय आहे, कोणी डिस्कवर केली?
ओके, रेकीची हिस्ट्री मी तुम्हाला सांगते की रेकी ही पहिली भारतामध्येच होती. ओके. भारतामधून ती आउट ऑफ इंडिया गेली. डॉक्टर मिका उसी यांनी त्यांना रिडिस्कवर केलं. ओके. आणि नंतर ती पुन्हा भारतामध्ये आली. तरीही अजूनही रेकीला भारतामध्ये अंधश्रद्धा असंच मानलं जातं. पण आज तुम्ही जवळजवळ 5 ते 6 दिवस या क्लास सोबत कनेक्टेड आहात, तर तुम्हाला काय वाटतं की खरंच रेकी वर्क करते का? तुमच्यामध्ये काय बदल झालेत का? बदल झालेत का? रेकीने तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस केले असतील. रिसेंटली आता मी एका पेशंटचं हिलिंग करते. तर त्यांचा असा अनुभव आहे की त्यांनी म्हणजे त्यांना स्किन इन्फेक्शन होतं. एवढं स्किन इन्फेक्शन होतं की जवळजवळ त्यांनी 8 ते 9 महिने अँटीबायोटिकचे हायर डोस घेतले होते, तरी देखील त्यांचा स्किन इन्फेक्शन कमी झालं नाही. अगदी त्या स्किन मधून पाणी वाहत होतं. जवळजवळ 5 ते 6 दिवस झाले हिलिंग देऊन. आता त्यांची जी म्हणजे स्किन इन्फेक्शन जे आहे, ज्यातून पाणी येत होतं ते अगदी सुकलेलं आहे. आणि त्यांची स्किन देखील जे काळी पडली होती ती जवळजवळ त्यांचा कलर नॉर्मल स्किन सारखा होत चाललेला आहे. अशा प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये रेकीचा काही फायदा झालाय का? असे बरेच रिझल्ट मिळतील तुम्हाला देखील यापुढे बघायला. तुमच्यामध्ये काही चेंजेस आहेत? कोणालाच काही चेंजेस नाही मिळत आहेत? ओके, चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता. ओके, तर आपण रेकीची हिस्ट्री बघणार आहोत की अथर्व वेदांमध्ये रेकीचा उल्लेख केलेला आहे. भगवान बुद्धांनी जे हिलिंग मॉड्युलिटीज सांगितले आहे त्यांच्यामध्ये देखील कमलसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख केलेला आहे. आता मेडिसिन बुद्ध रेकी ही तिबेटमध्ये इव्हेंट झाली देखील. हे देखील जी मेडिसिन बुद्धा रेकी आहे ती देखील भगवान बुद्धांचा त्याला थोडासा हातभार आहे. आता बघा की रेकी म्हणजे काय, जी ऊर्जा आपण आपल्या ह्या ज्या ब्रह्मांडातली ऊर्जा आहे, ही ऊर्जा यूज करून आपण आपल्या आयुष्यात व इतरांच्या आयुष्यामध्ये सुख, आनंद व परमसुख, ऐश्वर्य निर्माण करतो. ओके. आता बघा की रेकी हा शब्द जपानी शब्द आहे. याच्यामध्ये रे म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी आणि की म्हणजे जीवन पद्धती असं म्हटलं जातं. आता उदाहरण बघायचं झालं तर प्रभू रामचंद्रांनी अहिल्याला शाप मुक्त केलं. ते स्पर्शाच्या माध्यमातून. म्हणजे तेव्हा देखील आपल्या इथे आपल्या भारतामध्ये रेकी होती. भगवान श्रीकृष्णांनी कुब्जा नावाच्या स्त्रीचं जे काही स्किन इन्फेक्शन होतं ते नष्ट केलं. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या टायमाला देखील रेकी होती. आणि आता जेव्हा आपलं बाळ रडतं तेव्हा आई सहज त्या बाळाला आपल्या कुशीवर घेऊन 2-3 वेळा हात फिरवते, तेव्हा ते बाळ रडायचं थांबतं. म्हणजेच आता प्रत्येक व्यक्तीच्या हातातून रेखी ऊर्जा वाहत असते, हे सिद्ध झालेलं आहे. ओके. आता बघा की जरी ही रेखी ऊर्जा भारतातील असली तरी देखील काळाच्या ओघामध्ये ती भारतातून लुप्त झाली. मग डॉक्टर मिकाऊ उसई हे जपानचे आहेत. त्यांनी या ऊर्जेला डिस्कवर केलं. जपान हा मूळचा बौद्ध धर्म आहे. जेथे तिथे ख्रिश्चन धर्म आले तेव्हा हे जे डॉक्टर मिकाऊ उसई होते हे त्या कॉलेजचे डीन होते, म्हणजेच मुख्य होते. ओके. एक दिवस त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न केला की जसं भगवान येशू यांनी स्पर्शाच्या माध्यमातून लोकांना उपचार करायचे किंवा लोकांचं दुःख कमी करायचे, तर तुम्हाला माहित असेल की येशू ख्रिस्तांचं जे स्पर्शाने लोकांचे डोळे देखील आलेले आहेत. मग एक दिवस एका विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न केला की जसे भगवान येशू स्पर्शाच्या माध्यमातून म्हणजे लोकांना बरं करायचे, तर अशी ऊर्जा एखादी आत्ता ह्या जगात आहे का की लोकांचं दुःख कमी करेल किंवा लोकांना आनंदी, चांगले आरोग्य देणारी अशी कोणती एनर्जी तुम्हाला माहिती आहे का? असं एका विद्यार्थ्यांनी डॉक्टर मिकाउसी यांना विचारलं. या प्रश्नानंतर डॉक्टर मिकाउसी यांनी
तेथील ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंना भेटण्याचा प्रयत्न केला. यानंतर ते अमेरिकेला गेले. यासाठी त्यांनी या विषयात पीएचडी देखील केली की खरंच अशी एखादी एनर्जी, एखादी ऊर्जा आहे का की ज्या ऊर्जेचा वापर करून आपण इतर लोकांच्या आयुष्यातील दुःख कमी करू शकतो. त्यांना त्यावेळी अशी काही ऊर्जा असते याची जाणीव झाली, पण ही ऊर्जा वापरायची कशी हे समजलं नाही. जेव्हा ते अमेरिकेत गेले, अमेरिकेत जाऊन त्यांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना समजलं की अशी एखादी ऊर्जा अवेलेबल आहे, पण ती वापरायची कशी हे त्यांना समजलं नाही. त्यांनी विचार केला की ख्रिश्चन धर्म 2000 वर्षापासून जुना आहे, पण बौद्ध धर्म यापेक्षाही जुना आहे. म्हणून त्यांनी बौद्ध धर्मातील वेगवेगळे ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली. बौद्ध धर्माचं साहित्य वाचून देखील त्यांना स्पष्ट कल्पना आली नाही की ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा यूज कशी करायची. ओके. मग ते वेगवेगळ्या देशात जाऊन तेथील प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करायला लागले. असं करता करता ते भारतामध्ये काशी येथे आले. असं म्हटलं जातं की संस्कृत भाषेत त्यांनी अध्ययन केलं व वेदांचा अभ्यास केला. ओके. आणि तिथे त्यांनी अथर्व वेदांमध्ये या ऊर्जांची माहिती मिळवली. जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांना अथर्व वेदांमध्ये या ऊर्जांची माहिती मिळाली. आतापर्यंत ज्या ज्यांच्या धर्मांच्या ज्या ज्या धर्मांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला यावरून त्यांना हे ज्ञान झालेलं होतं की अशी ऊर्जा आहे, स्पर्श चिकित्सा आहे, यातून आपण लोकांना हील करू शकतो. ओके. याची माहिती त्यांना मिळाली होती, पण अजूनही त्यांना हे समजलं नव्हतं की यूज कशी करायची. ओके. ही ऊर्जा यूज कशी करायची हे त्यांना समजलं नव्हतं. यामध्ये जपान एक झेन ऋषी त्यांना गाईड करत होते. आता त्यांचा जो हा प्रवास होता त्या प्रवासाला त्यांनी जपानमधील एक झेन ऋषी जे होते ते त्यांना गाईड करत होते. जेव्हा त्यांनी भारतामध्ये अभ्यास केला तेव्हा त्यांना जाणवलं की सर्व साधू संतांनी ध्यान करून या ऊर्जा प्राप्त केल्या होत्या. बरोबर. आपले साधू संत ध्यान करायचे, त्यांना बरेच ऊर्जा प्राप्त झालेल्या होत्या. आणि स्पर्श चिकित्सा असेल किंवा एखादा मंत्र देऊन ते एखाद्या व्यक्तीला बरे करत असायचे. मग भगवान बुद्धांनी देखील 12 वर्षे तपस्या केली तेव्हा त्यांना ध्यानाचा सागर मिळाला. बरोबर. भगवान बुद्धांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. महामुनी जैन यांनी देखील तपश्चर्या केली होती, म्हणजेच त्यांना ध्यान करणं, साधना करणं गरजेचं आहे असं डॉक्टर मिकाओ ओसू यांना समजलं. की ह्या ऊर्जा वापरायच्या कशा किंवा ह्या ऊर्जांबद्दल अधिक माहिती आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपल्याला ध्यान करणं गरजेचं आहे हे त्यांना समजलं. आणि म्हणून त्यांनी झेन ऋषींच्या आज्ञेनुसार जपानमधील माउंट कोरिया नावाच्या पहाडीवर 21 दिवस अन्न पाणी त्याग करून तपश्चर्या करायचं ठरवलं. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना शक्य आहे का 21 दिवस अन्न पाणी त्याग करून माउंट म्हणजे तपश्चर्या करून ह्या ऊर्जा ग्रहण करणं? नाही. बरोबर. मग यासाठी ते माउंट कोरिया नावाच्या पहाडीवर गेले. 21 दिवस ओळखण्यासाठी त्यांनी 21 दगड आपल्यासोबत ठेवले. ओके. अन्न पाणी त्यागून त्यांनी तपश्चर्या केली. मग काय झालं की हळूहळू एक एक दिवस निघत होता, 20 दिवस झाले आणि नंतर मग डॉक्टर मिकाओ विसू यांना टेन्शन आलं. याचं कारण काय? डॉक्टर मिकाओ युसू यांना टेन्शन आलं कारण 20 दिवस झाले होते आणि त्यांच्याकडे शेवटचा एकच दिवस होता, तरी देखील त्यांना हवा तसा रिझल्ट मिळाला नव्हता. ओके. मग त्यांनी काय केलं असेल? मग त्यांनी काय केलं की 21व्या 21व्या दिवशी असं काही घडलं की शेवटचा दिवस होता तो. असं काही घडलं की आकाशातून खाली काहीतरी येत आहे असं त्यांना दिसायला लागलं. ओके. आकाशातून खाली काहीतरी येतंय असं त्यांना जाणवायला लागले. जपानी भाषेत कोरलेले असे काही सिम्बॉल्स त्यांना दिसले, म्हणजे जणू काही या ब्रह्मांडाने डॉक्टर मिकाऊ हुसे यांचा शक्तिपात केला होता. जो शक्तिपात आम्ही तुम्हाला देतो, पण डॉक्टर मिकाऊ हुसे यांना ब्रह्मांडाने शक्तिपात केला होता. ते खूप आनंदी झाले आणि जवळजवळ 60 वर्ष कंप्लीट झाली होती त्यांना. 20 वर्ष त्यांनी अन्नपाणी त्याग 20 दिवस त्यांनी 21 दिवस त्यांनी अन्नपाणी त्याग करून तपश्चर्या केली होती. आणि जेव्हा ते खाली निघत होते अगदी आनंदात होते ते. मग माउंट कोरिया नावाच्या पहाडीवरून जेव्हा ते खाली निघत होते तेव्हा त्यांच्या पायाला ठेच लागली.
पायाला ठेच लागली तेव्हा त्यातून रक्त येत होतं. मग तेव्हा त्यांनी पहिला हात आपला तिथे म्हणजे जिथे त्यांना पेन होत होतं तिथे धरला आणि त्यांचं रक्त येण्याचं थांबलं. म्हणजे डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी त्यांच्या आयुष्यातील रेकीचा अनुभव घेतला तो हा असा घेतला होता की त्यांनी स्वतःचं पेन कमी केलं. त्यानंतर ते खाली आले. पहाडीच्या खाली आल्यानंतर त्यांना तिथेच एक म्हणजे त्यांना भरपूर भूक लागली होती म्हणून ते एका हॉटेलमध्ये गेले. तिथे त्यांनी बघा आता एक दिवस जरी आपण उपास केला, एक दोन दिवस आपण उपाशी राहिलो तर आपल्याला शक्य नसतं की आपण अन्न इझिली घेऊ शकतो, बरोबर. पण त्यांना काही असं जाणवलं नाही. त्यांनी पोटभर अन्न केलं आणि तिथे जे अन्न वाढणारी मुलगी होती तर त्या मुलीची दाढ दुखत होती आणि तिचं गाल इथे भरपूर पेन होत होतं. मग डॉक्टर विकाऊ सुई यांनी तिथे जे मालक होते हॉटेल मालक त्यांना त्यांची परमिशन घेऊन त्या मुलीला असं गालाच्या इथे थोडस स्पर्श चिकित्सेद्वारे त्या मुलीला वेदनेतून मुक्त केलं. असं खरं बघायला गेलं तर डॉक्टर मिकाऊ सुई यांचा रेकीची पहिली पेशंट ती ठरली. ओके. आता बघा की नंतर काय झालं की हा डॉक्टर मिकाऊ सुईंचा दुसरा अनुभव होता. ओके. नंतर त्यांना असं समजलं की आपण विदाऊट मेडिसिन इतर लोकांच्या आयुष्यातील दुःख कमी करू शकतो, वेदना कमी करू शकतो. इतर लोकांना देखील सुख, समृद्धी, आनंद जीवन जगण्यासाठी आपण मदत करू शकतो. आता बघा की जपान सारखा प्रगत राष्ट्रात बिना औषध उपचार घ्यायला लोक येतील का? येतील का? त्यांनी काय केलं, डॉक्टर मिकाउस यांनी स्वतः एक क्लिनिक टाकलं आणि त्यावर मेसेज टाकला की बिना औषध उपचार. पण जपान सारख्या प्रगत राष्ट्रामध्ये शक्य होतं का तेव्हा की विदाऊट मेडिसिन ट्रीटमेंट घ्यायला एखादी व्यक्ती जाईल? पण जे खरंच आपल्या लाईफ मध्ये काहीतरी आजारांनी त्रस्त होते अशीच लोक तिथे जातील अशी शक्यता डॉक्टर मिका उसो यांना वाटली. आणि पहिली व्यक्ती होती, पोटदुखीचा त्रास होता त्या व्यक्तीला, बरेच डॉक्टर करून झाले पण त्या व्यक्तीचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. डॉक्टर मिकाऊस यांच्या रेकीने सॉल्व्ह झाला. ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. हा टाइम होता द्वितीय महायुद्धाचा. ओके. जेव्हा द्वितीय महायुद्ध चालू होतं तेव्हा डॉक्टर मिकाऊस यांनी बिना औषध उपचार असं स्वतःचं क्लिनिक टाकलं होतं. मग द्वितीय महायुद्धाच्या वेळी चिरोजी हयाशी चिरोजी हयाशी हे तेथील एअर चीफ मार्शल होते. तिथे जो स्वतः एवढा रक्तस्राव झाला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तर ते बघून त्यांना थोडासा त्रास झाला आणि म्हणून ते डॉक्टर मिकाउस यांना शरण गेले. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की खरंच मी तुम्हाला शरण येतो, तुम्ही काहीतरी असं करा की लोकांच्या वेदना कमी होतील. ओके. लोकांच्या वेदना कमी होतील यासाठी त्यांनी डॉक्टर मिकाउसू यांना सांगितलं. आणि चिरोजी हयाशी हे डॉक्टर मिकाऊ उसुई यानंतरचे पहिले ग्रँड मास्टर झाले. ओके. जगाला मिळालेले पहिले ग्रँड मास्टर कोण आहेत? डॉक्टर चिरोजी हयाशी. यानंतर काय झालं की हवाई टकाटा ह्या 30 वर्षाच्या महिला ज्यांना 30व्या वर्षी कॅन्सर झाला होता आणि त्यांना समजलं की जपानमध्ये अशी काही एनर्जी अस्तित्वात आहे, अशी काही ऊर्जा ट्रीटमेंट अस्तित्वात आहे ज्या ऊर्जेचा वापर करून मी अगदी निरोगी आयुष्य जगू शकते, तंदुरुस्त होऊ शकते. म्हणून डॉक्टर हवाई टकाटा या जपानमध्ये गेल्या डॉक्टर मिकाउसे यांच्याकडे त्यांनी 6 महिने स्वतःला हिलिंग दिलं. आणि डॉक्टर मिकाऊ उसई यांनी जगाला दिलेलं हे दुसरे ग्रँडमास्टर म्हणजेच हवाई टकाटा ह्या लेडीज होत्या ज्यांना 30व्या वर्षी कॅन्सर झाला आणि ते जवळजवळ 80 ते 82 वर्ष जगले. ओके. आणि नंतर हवाई टकाटा यांनी जगाला 21 ग्रँडमास्टर दिले. म्हणजे यापुढे जे काही रेकीचं पुढचं जे महत्वाचं काम होतं म्हणजे डॉक्टर मिकाउसी यांनी रेकी रिडिस्कवर केली पण जगापर्यंत पोहोचवण्याचं काम कुणी केलं? डॉक्टर सॉरी हवाई टकाटा. आता जेव्हा ते रेकीचं फ्री मध्ये त्यांनी क्लिनिक टाकलं होतं तेव्हा त्यांना एक अनुभव आला की बरेच त्यांनी लोकांना बरं करण्याचा प्रयत्न केला तरी देखील
त्यांना त्यांना हवा तसा रिझल्ट मिळाला नाही. मग त्यांनी एकदा पुन्हा ध्यान साधना करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा ते ध्यानात बसले होते तेव्हा त्यांना दोन गोष्टी दिसून आल्या. त्यातील पहिली गोष्ट म्हणजेच की तुला इथे कोणी बोलवलं होतं का लोकांना हिलिंग देण्यासाठी, ते देखील फ्रीमध्ये? तर त्याचं उत्तर डॉक्टर मिका उसूंकडे होतं नाही. कारण जेव्हा त्यांना ही ऊर्जा आत्मसात केली त्यांनी, जेव्हा त्यांचं अटुनमेंट झालं तेव्हा त्यांना कोणी सांगितलं नव्हतं की माझ्यासाठी तुम्ही हिलिंग द्या. डॉक्टर मिका उसूई काय करत होते की फ्री क्लिनिक त्यांनी टाकलं होतं आणि लोकांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट देत होते. पण त्यांच्याबद्दल जेव्हा काही अशा गोष्टी घडल्या त्यानंतर त्यांनी ध्यानसाधना केली तेव्हा त्यातून त्यांना दोन गोष्टी जाणवल्या. पहिला प्रश्न होता त्यांना की तुला इथे कोणी बोलवलं होतं का? तर त्याचं उत्तर होतं नाही. म्हणून रेकीचा पहिला नियम तेव्हापासून जगाला मिळाला की कोणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही, रेकीची हिलिंग द्यायची नाही. जर त्या व्यक्तीला खरंच गरज असेल तर ती व्यक्तीने जर स्वतः सांगितलं की मला रेकीची गरज आहे, हिलिंगची गरज आहे, तरच आपण इतर व्यक्तींना हिलिंग देणार आहोत. आणि दुसरा दुसरा जो त्यांना अनुभव आला तो म्हणजे की तू जी ही ऊर्जा तुला ब्रह्मांडाने दिलेली आहे त्यासाठी तू 21 दिवस अन्न पाणी त्याग करून ही ऊर्जा प्राप्त केली. मग ही ऊर्जा इतर व्यक्तींना देण्यासाठी त्यासाठी त्याचा मोबदला म्हणून तू काय घेत आहेस का? तर त्याचं उत्तर देखील डॉक्टर मिका उसे यांच्याकडे नाही होतं. कारण त्यांनी बिना औषध उपचार फ्रीमध्ये त्यांनी क्लिनिक चालू केलं होतं. आणि तेव्हापासून डॉक्टर मिका उसुई यांनी जगाला दुसरा नियम दिला की बिना मोबदला कोणालाही रेकी हिलिंग द्यायचं नाही. जर तुमचे फॅमिली मेंबर्स असतील तर ती तुमची जबाबदारी आहे. त्यावेळी तुम्ही जस्ट त्या व्यक्तींना सांगून तुम्ही त्यांना विदाऊट पेमेंट, विना मोबदला हिलिंग देऊ शकता. पण जेव्हा तुम्ही हा क्षेत्रात याल, हळूहळू जेव्हा तुम्ही एक रेकी हिलर व्हाल तेव्हा तुम्हाला हे दोन नियम पाळायचे आहेत की जोपर्यंत एखादी व्यक्ती तुमच्याकडे हिलिंग स्वतःहून मागत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला हिलिंग द्यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिना मोबदला या ऊर्जा एक्सचेंज करायच्या नाही. ओके. अशी ही होती रेकीची हिस्ट्री जी डॉक्टर मिकाऊ सु यांनी रिडिस्कवर केली. आणि आज आमचे जे गुरु आहेत ते डॉक्टर मिकाऊ सु यांचे गुरु शिष्य परंपरेप्रमाणे 10वे येतात आणि आम्ही 11वे. ओके. जे आम्ही आमच्या गुरुंकडे शिकलो ते गुरु शिष्य परंपरेप्रमाणे डॉक्टर मिकाऊ सु हे पहिले झाले, राईट. डॉक्टर हवाई टकाटा दुसरे त्यांचे ग्रँड मास्टर झाले म्हणजे गुरु शिष्य परंपरेप्रमाणे. आमच्या मॅडम ज्या होत्या डॉक्टर मंजुषा या गुरु शिष्य परंपरेप्रमाणे त्या 10व्या होत्या आणि आम्ही 11व्या. ओके. तर तुम्हाला काही क्वेश्चन आहेत का ह्या रिलेटेड? म्हणजे आता तुम्ही शिकला सेवन चक्र असतील किंवा रेकीची हिस्ट्री, ह्या गोष्टी तुम्हाला दोन क्लिअर झाल्या की विदाऊट कोणी सांगितल्याशिवाय रेकीची प्रॅक्टिस करायची नाहीये किंवा रेकी हिलिंग द्यायचं नाही? काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता तुम्ही. ओके. तर बघा उद्या आपला क्लासचा लास्ट डे असणार आहे आणि उद्या एक छोटस प्रॅक्टिकल होणार आहे. एक वेगळा कोर्स आहे पेंडुलम डाउजिंग म्हणून. तर त्यासाठी तुम्हाला एक थ्रेड म्हणजे दोरा घेऊन बसायचा आहे, थोडासा जाड दोरा पाहिजे आणि तुमची अंगठी. ओके. अंगठी आणि दोरा घेऊन तुम्हाला बसायचं आहे. एक वेगळं प्रॅक्टिकल उद्या होणार आहे. आणि उद्या ह्या 6 दिवसांमध्ये जे काही तुम्ही शिकलात त्या रिलेटेड जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर त्या क्वेश्चन तुम्ही लिहून ठेवायचे आहे, त्यांचा आन्सर तुम्हाला उद्या दिलं जाईल. काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. काही क्वेश्चन आहेत का? काहीच क्वेश्चन नाही?
ओके, मग आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला काहीच क्वेश्चन असतील तर. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.